नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वनवासी कल्याण आश्रमचे युवती चेतना शिबिर JSS रायगड 6 नेते संपन्न। पर्यावरणपूरक उपक्रमांचे JSS रायगड द्वारा मार्गदर्शन। वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र कोकण प्रांत कुलाबा जिल्हा यांच्या माध्यमातून जनशिक्षण संस्थान रायगड मुख्य कार्यालय सहान अलिबाग या ठिकाणी युवती चेतना शिबिर मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी हा उपक्रम राबवण्यात आला। याच उपक्रमाचा भाग म्हणून उपस्थित 100हून अधिक वनवासी युवती भगिनींनी विधी साक्षरता, सरकारी योजना, आरोग्य सेवा व तपासणी या विषयांवरती मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी JSS रायगड द्वारा उपस्थितांना व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण व पर्यावरणपूरक उपक्रमांचे प्रेरणादायी कौशल्य विकास मार्गदर्शन देखील करण्यात आले। DYSP माया मोरे यांनी महिलांना त्यांच्या जीवनातील महिला सक्षमीकरणासाठीचे अनुभव सांगितले, तर संचालक डॉक्टर विजय कोकणे व संपूर्ण टीम यांनी उपस्थितांना कौशल्य प्रशिक्षण व पर्यावरणपूरक उपक्रम या विषयावर मार्गदर्शन केले। सूत्रसंचालक ॲडव्होकेट नीला तुळपुळे यांनी चर्चासत्रात उपस्थितांना वाटेवरती काचा ग या विषयावरती मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संस्थेची माहिती कोकण प्रांत महिला प्रमुख सौ ज्योती पाटील यांनी केले। कार्यक्रमाची सुरुवात कुलाबा जिल्हा सहसचिव सौ लतिका दातार यांच्या गीताने करण्यात आली। प्रथम सत्रामध्ये महिला व मुलींचे आरोग्य या विषयावरती डॉक्टर रेखा म्हात्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर दुसऱ्या सत्रात संघटनेची शक्ती या विषयावरती श्रीमती ज्योतिताई जपे कोकण प्रांत शिक्षण आयम प्रमुख यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचा समारोप श्री अविनाश म्हात्रे अध्यक्ष रायगड जिल्हा वनवासी कल्याण आश्रम यांनी केले। कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी कर्जत येथील कातकरी भगिनी व युवतींनी कातकरी नाच आणि नृत्य प्रकार सभासमोर सादर केला। सदर कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी प्रमुख पाहुणे पोलीस उपअधीक्षक DYSP सौ माया मोरे, बोर्ड मेंबर ॲडव्होकेट नीला तुळपुळे, जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे, अकाउंट मॅनेजर सौ प्रतीक्षा चव्हाण, DHMS CCMP डॉक्टर रेखा म्हात्रे, जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग येथून माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील सर व अति जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर शीतल जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष विभागाच्या डॉक्टर रश्मी गंभीर, डॉक्टर मोनिसा घोडके, सिकल सेल समुपदेशन प्रतिम सुतार, सिकल सेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिया म्हात्रे, अपेक्षा पाटील, स्टाफ नर्स दिव्या पालशेतकर, समाजसेवा अधीक्षक सौ हर्षा जाधव, सौ नम्रता रणसिंग, वाहक मयूर पाटील, कुलाबा जिल्हा सहसचिव सौ लतिका दातार, कुलाबा जिल्हा सदस्य सौ लीना कारुळकर, सौ वर्षा दिवेकर, सौ प्राजक्ता गोडबोले, सौ प्राची अंग्रे, सौ नैना इंदप, सौ शोभा घोडिंदे, सौ अलका पाटील, श्री मोरेश्वर दातार, सौ सुनंदा वाघमारे, सौ रोशनी ठाकूर, सौ श्यामला कुंटे व वनवासी बंधू भगिनी व JSS योजनेतील प्रशिक्षणार्थी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सदर युवती चेतना शिबिर उत्साहात पार पडले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, अलिबाग। असा अंडाशय असतं की जिथे छोटी छोटी अंडी तयार व्हायला लागतात। त्याही आधी आपल्याला मुलीचं म्हणजे स्त्रीचं जननेंद्रिय कसं असतं हे पाहणं फार गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा हा गोंधळ असतो।